नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आज माझ्या समवेत महाराजा सयाजीराव हायस्कूलचे शिक्षक आहेत, ज्यांचं नाव आहे प्रदीप कुमार सर. त्यांच्या विद्यार्थ्याला अस्वलाचा हल्ला झाला होता आणि त्याच्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. आपल्या विद्यार्थ्याप्रती अशी दुर्दैवी घटना ओढवल्यानंतर माता पित्याप्रमाणे जागरूक राहून त्यांनी समाज माध्यमांमधनं त्या विद्यार्थ्याला उपचारासाठी सहकार्य केलं, प्राण वाचवण्यासाठी मदत केली. त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूयात. नमस्ते सर. नमस्कार. सर, काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं तुमच्या विद्यार्थ्यासमवेत? रुद्र काय म्हणून एक विद्यार्थी आमचा आहे 7वी ब मध्ये. तो किक बॉक्सिंग मध्ये राज्य स्तरावरती खेळतो. सुट्टीमध्ये आता गावी गेला असताना सहज शेतात खेळायला गेला मित्राबरोबर आणि जांभळं खायच्या निमित्तानं तो तिथे थांबला आणि त्याचा मित्र पुढे निघून गेला. ते गुरं चारायसाठी तो पुढे निघून गेला. तर येताना त्याच्यावरती हल्ला झाला. हे मागच्या मंगळवारची घटना आहे. आणि त्याच्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत आलाच नाही म्हणून घरातल्यांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला. परिसरात सगळीकडे शोध घेतला, तो काय सापडलाच नाही. म्हणजे तो शोध रात्रभर चालू होता ॲक्च्युली. तर सकाळी घरातल्यांना तो सकाळी 7:30 वाजता घराच्या पाठीमागे सापडला. त्या अवस्थेत त्या घरातल्यांनी किंवा ते शेजारच्या मंडळींनी त्याला आपल्या सातारा हॉस्पिटलला पुढच्या उपचारासाठी आणलेलं आहे. आणि आधार हॉस्पिटलला त्याला उपचाराला आणल्यानंतर त्याला जे स्टिचिंग जवळजवळ डॉक्टरांशी मी बोललो तर 8% असे डोक्याला मोठे होते आणि ती जखम जवळजवळ मेंदूपर्यंत पोचल इथपर्यंत खोल होती. तर डॉक्टर म्हणले आता त्याचं काय भीती नाही, पण पुढचा जो उपचार होता त्याच्यासाठी घरातले हातबल होते, जरा आर्थिक मदतीची त्यांना गरज होती. मग आमच्या शाळेतून जे निधी जमा असतो विद्यार्थ्यांसाठी ते माझ्याकडे रक्कम होते. म्हणजे आमचे जे प्राचार्य आहेत दिनेश दाभाडे सर, त्यांच्या कल्पनेतून आम्ही ती एक रक्कम जमा करून ठेवलेली होती. मग मी त्यांची परवानगी घ्यायसाठी गेलो. जात असताना मुलाच्या आईवडिलांना मुलाला आधार दिला, तुम्ही तुमची काळजी घ्या, पुढचं आम्ही बघतो. सर, नेमकी त्यांची घरची परिस्थिती कशी आहे? घरची परिस्थिती अशी त्यांची हालाकीचीच आहे. खूप श्रीमंत नाहीत किंवा खूप शेती वगैरे असं काही नाही. त्यांनी त्या उपचारावरतीच थांबले होते. त्यांना पुढचा उपचार करायला त्यांच्याकडे पैसे नव्हते असं त्यांच्याकडून मला जाणवलं बोलताना, म्हणून मी हा प्रयत्न केला. सर, तुमच्या या म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस ही माहिती मिळाली, तुम्हाला नेमकं तुमच्या भावना काय होत्या त्यावेळेस? हा मुलगा तर वाचला पाहिजे, पुन्हा आपल्या शाळेत आला पाहिजे, हा पुन्हा खेळला पाहिजे, राज्यस्तराचा खेळाडू आहे तो पुन्हा पुढे गेला पाहिजे, ही भावना मनात ठेवून मी त्याला मदतीसाठी मी तर एकटा काय करू शकत नाही, म्हणून मी समाजापुढे अशी एक कल्पना मांडली मीडियाच्या माध्यमातून. एक किमान 100 रुपये तुम्ही याला मदत द्या. आणि ती पोस्ट केली आणि पोस्ट मी व्हॉट्सअपद्वारे व्हायरल केली. एवढंच काम केलं मी. त्याचा परिणाम एवढा झाला की एवढे त्याच्या मुलाच्या वडिलांच्या अकाउंटलाच पैसे मागितले, म्हणजे ना माझ्या ना कुणाच्याच. आणि त्याचा फायदा असा झाला की संध्याकाळी एवढे पैसे आले की त्या वडिलांचं अकाउंटच लॉक झालं, एवढे पैसे आले. मग ही पहिल्या दिवसाचा किस्सा आहे. तसाच दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा प्रश्न पडला, आता पैसे कोणाच्या अकाउंटला मागवायचे. मग बँकेत जायचं ठरलं. बँकेत जाऊन ते अकाउंट ओपन केलं पाहिजे किंवा काय ते त्यांना सोर्स निर्माण करून दिला पाहिजे. तर त्यांच्या बहिणीचं एक अकाउंट घेतलं, जीपे आहे, तर तिच्या अकाउंटला परत चालू केलं. अशा माध्यमातून मी माझ्या शाळेतले शिक्षक म्हणजे वर्ग शिक्षक असतील किंवा इतर शिक्षक असतील, आमचे गुरुकुल प्रमुख इंगोले सर म्हणून आहेत, आम्ही आमच्या नातेवाईकांना मित्रांना त्या पोस्ट पाठवत राहिलो. आणि ती पोस्ट खरी वाटण्यासाठी त्या ठिकाणी आमची नावं टाकली आणि नंबर दिले, फोन नंबर दिले, म्हणजे खरं वाटावं त्यांना काय आहे. आणि त्या माध्यमातून एवढा पैसा निधी झाला. पहिल्या दिवशी जवळजवळ आमचे 60,000 रुपये जमा झाले. म्हणजे सोशल मीडियाच्या आव्हानावरती पहिल्या दिवशी 60,000 आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तसंच झालं. तर 3 दिवसामध्ये आम्ही त्यांना आकडा विचारला नाही, तुम्हाला पुरेसे झाले का, अजून पाहिजे असेल तर सांगा, फक्त तुमचं भागतंय का सांगा आम्हाला. म्हणजे उपचारासाठी जे काही आवश्यक आहे ते निधी मिळणं गरजेचं होतं प्राथमिक पद्धतीत. त्याच नंतर तेवढ्याच आम्ही थांबलो नाही, तर महाराजांच्याकडे गेलो, मोठ्या महाराजांच्याकडे. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला असं समजलं त्यांच्या PAने आधीच त्यांना ही बातमी समजली होती. ते वन खात्याला फोन लावला होता. वन खात्याने 50,000 रुपये NFT द्यायचं असं पालकांना कबूल केलं होतं. पण त्या माध्यमातून ते त्यांचा फोन गेल्यामुळं आम्हाला ते ₹1,00,000 भेटले आणि पुढचे 4-5 लाख रुपये देतो असं त्यांनी सांगितलेलं. मला वन खात्याला असं सांगायचे की तुम्ही पैसे आत्ता द्या, नंतर देऊन त्याचा काय उपयोग होणार नाही, आत्ता उपचाराला पैसे पाहिजेत त्या मुलाचा.
सर ही घटना नेमकी किती तारखेला घडली होती? घटना 19 तारखेला घडलेली आहे. म्हणजे सांगायची गोष्ट बघा, वांजोळवाडी गावामध्ये 20 तारखेला ही घटना घडते. वन विभागाचे अधिकारी त्यांची खरं तर हे पहिलं दायित्व आहे, अशा घटनास्थळी जाणं, त्या घरातली परिस्थिती समजून घेणं. आज एका विद्यार्थ्यासाठी त्याचा शिक्षक देवदूताप्रमाणे धावला, त्याची अख्खी शाळा मदतीला पुढे आली आणि समाजातील दातृत्वाचं भूमिका बजावणारे अनेक मंडळी आहेत की ज्यांनी सरांनी केलेल्या पोस्टचा त्याच्याबद्दल खात्री करून त्यांना मदत, जी प्राथमिक मदत महत्त्वाची होती उपचारासाठी, की ज्याच्यामुळे त्याचं ऑपरेशन लवकरात लवकर होणार होतं. खरं तर ही मदत संबंधित ज्या विभागाने आहे त्यांनी देण्याची गरज होती. या अनुषंगानं गुरुच्या बातम्यांद्वारे आपण त्याच्यामध्ये निश्चितच संबंधित विभागावरती, त्यांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होता. सर मला सांगा की काय झालं नंतर, पुढे काय झालं? नंतर म्हणजे 19 तारखेला त्याला अटॅक झालेला होता. मग 20 तारखेला त्याला आपण हॉस्पिटलमध्ये त्याच्या पालकांनी आणलं होतं. 20 तारीख ते 25 तारीख पालक हातबल होते पुढच्या उपचारासाठी. तेच जर तुम्ही म्हणताय तसं रक्कम जर ते लगेच भेटली असती वन खात्याकडून तर त्याची पटपट ट्रीटमेंट होऊन तो मुलगा आज घरी आला असता. हे झालं. त्यानंतर 25 तारखेला मग डिसिजन असा घेतला की त्याला त्या आधार हॉस्पिटलमधून आपण पुण्याला नेऊया. त्यावेळेस 1,20,000 रुपये जवळजवळ आधार हॉस्पिटलचं बिल झालेलं होतं. म्हणजे एवढे तर पैसे नव्हतेच. मिलिंद मोठे म्हणून आहेत, त्यांची कन्या आहे, त्यांच्या माध्यमातून काय थोडेफार पैसे जमा झालेले होते. मग ते राजू भैया म्हणून आहेत, त्यांच्याकडे गेले आणि राजू भैयांनी ते हॉस्पिटलला सांगून 70,000 रुपये बिल केलं आणि स्वतः 50,000 रुपये दिले. त्यावेळेस तो आपल्याला विद्यार्थी म्हणजे मुलगा उत्कर्षला आपल्याला पुण्याला नेता आले. म्हणजे खरं तर सर मला या घटनेच्या अनुषंगाने सांगायचं की जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्माननीय राजूभैया भोसले यांनी त्यावेळेस घटना समजून, आपल्या तालुक्यातली घटना आहे, आपल्या जवळच्या गावातला विद्यार्थी आहे, या अनुषंगाने त्यांनी 50,000ची मदत तर केलीच. त्या हॉस्पिटलला पण त्यांनी फोन करून सूचना केल्या आणि सरांच्या माध्यमातून जी काही जमा झालेली रक्कम आहे अशा सगळ्यांच्या माध्यमातून ते बिल अदा करता आलं. आपल्या समाजातली एक शोकांतिका अशी आहे की अशा प्रसंगांमध्ये कोणालाही काही देणं घेणं असतं का, असा एक प्रश्न उपस्थित होतो. पूर्ण बिल भरल्याशिवाय त्याला तिथनं सोडणं, डिस्चार्ज देणं हे शक्य नव्हतं. त्यामुळे खरं तर या सर्व मंडळींनी तो उठाठेव केलेली होती. सर पुढे काय झालं? आता विद्यार्थीचं परवा ऑपरेशन झालेलं आहे. आता विद्यार्थी एकदम ओके आहे. त्याच्यात जे जबडा जो क्रॅक झाला होता, मोठ्या जखमा होत्या किंवा त्याचा ओघट असा जवळजवळ निम्मा ओघट खाली आलेला होता. त्याच्यावर सुद्धा 8 दिवसात काय झालं नव्हतं. पण पुण्याला त्या ऑपरेशन झाल्यानंतर काल म्हणजे त्यांच्या घरच्यांशी बोलल्यानंतर ते म्हणले की आता व्यवस्थित आहे, सगळं स्टिचिंग वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. कदाचित 8 दिवसांना तो डॉक्टर त्याला घरी सोडतील. इथपर्यंत चांगलं झालेलं आहे. आता समाधानी आहे. मला अजून समाज बांधवांना अजून सांगायचं आहे की तुमच्याकडे अजून जर सर्व थोडंशी मला अजून अपेक्षा आहे की 1,00,000 रुपये तर आपण त्यांना देऊन ठेवू, कारण पुढील उपचारासाठी त्यांना पैसे लागणार आहेत. सर आत्ता तुम्ही त्याच्याशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी बोलणं झालंय झालेलं आहे माझं. काल त्याचे परवा दिवशी वडील आले होते सिव्हिल सर्टिफिकेट न्यायसाठी. तेव्हा गडबडीमध्ये आमचे बोलणं झालं पण भेट नाही झाली. त्याच्यानंतर मी रोज सकाळ संध्याकाळी त्यांना फोन करतोय, फॉलोअप घेतोय, काय झालं काय नाही बघतोय. कारण मी ज्या ताकदीने म्हणजे मी जबाबदारीने तुम्हाला लोकांना पैसे मागतोय तर त्यासाठी माझं पण काय तर माझं काम आहे की ते खरं आहे काय आहे, पैसा तुमचा योग्य ठिकाणी जातोय, त्या मुलाचा योग्य उपचार होतोय हे बघणं काम आहे माझं. अगदी खरं आहे. सर मला सांगा की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्या मनामध्ये नेमकं काय काय तुम्हाला अनुभव येत गेले? नाही, आता मी खरं सांगेन, हा माझ्या आयुष्यातला खूप चांगला अनुभव आहे. म्हणजे कदाचित असं मला कधी कधी असं वाटतं की त्या मुलाचं मागच्या जन्माचं मी काहीतरी राहिलो होतो करायचं असं मला वाटतं. आणि मी हे खूप चांगलं काम केलं की ह्या कामामुळे मी इथून पुढं अशाच पद्धतीची कामं करेन एवढी माझी इच्छा झालेली आहे. सर तुमच्या शाळेतले अन्य शिक्षक आहेत किंवा तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक आहेत किंवा सर्वच मंडळी आहेत, यांचं तुमच्याकडे या गोष्टीमुळं काय त्यांचं म्हणणं पडलं किंवा त्यांच्या मनात काय निर्माण झालं तुमच्याबद्दल? आता मी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीला आहे. आमचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल पाटील साहेब आहेत आणि आमचे प्राचार्य दिनेश दाभाडे सर आहेत किंवा मोठे आमचे अधिकारी आहेत, सचिव साहेब आहेत, चेअरमन साहेब. आमच्याकडे शिकवणच रयतची अशी आहे की जनतेसाठी आम्ही आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत जनतेसाठी आहे. त्याच्यामुळं
हे काम मला मी नुसतं आव्हान केल्यानंतर मला फक्त शाळेतलीच नाहीत तर माझे मित्र कंपनी आहेत किंवा बाहेरचे मीडियाचे आहेत, नातेवाईक आहेत, त्या सर्वांनी मदत केली आहे, सर्वांनी. म्हणजे इव्हन मला असं सांगावंसं वाटतं की चंद्रपूरमधनं मला फोन आला, जालन्यामधून मला फोन आला, तुळजापूरमधील प्राथमिक शिक्षक संघटना आहे एक, त्या गुरुजींचा फोन आला. ते म्हणले मी रिटायर झालो आहे, माझ्याकडे आत्ता काय नाही, पण माझे असे असे सुरवशे म्हणून आहेत, तर त्या सुरवशांना तुम्ही फोन करा, मी तुम्हाला नंबर देतो, तिथून मदत येईल. तिकडून मदत आली. आज तर सकाळी ह्या ऐक्याच्या बातमीनंतर ऐक्य पेपरने जी बातमी दिली, चांगली बातमी दिली, त्यांचं पण धन्यवाद, आभार आहे त्यांचं मी. त्या बातमीमुळे माझ्या अमेरिकेतली माझी विद्यार्थिनी आहे तिने सुद्धा मदत पाठवली, मोखाड्यातली माझे विद्यार्थी त्यांनी पण मदत पाठवली. म्हणजे ज्यांनी त्या बातम्या बघितल्यात किंवा ज्यांना विश्वास आहे त्यांनी सगळ्यांनी मदत पाठवली. सगळ्यांची इच्छा एकच आहे की हा विद्यार्थी पुढे चांगला व्हावा, बरा व्हावा आणि पुन्हा आहे तसाच व नॅशनल प्लेअरच्या पुढची स्टेप घ्यावी त्यांनी आणि चांगलं व्हावं, त्याचं थोडीच इच्छा आहे. खरंच आपण प्रदीप कुंभार सरांशी संवाद साधत होतो गुरुच्या गप्पांमध्ये. खरं तर सरांसोबत बोलण्याचं कारण हेच होतं की त्यांच्या विद्यार्थ्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, खरं तर ती त्यांची जबाबदारी होती का, तर नक्कीच नाही. पण समाजात असल्या ज्या काही घटना घडतात त्याच्यामध्ये आपली जबाबदारी स्वतःनं ओळखून स्वतः पुढं येऊन त्यांनी ह्या केलेल्या कामाचा खरं तर करावं तेवढं कौतुक कमी आहे. एका विद्यार्थ्यासाठी धावलेला असा शिक्षक आज या निमित्तानं आपल्याला त्यांचं एक गुरुचं आणि शिष्याचं जे काही नातं असतं ते खरं तर आपल्याला या निमित्ताने दिसून आलं. समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांनी स्वतःहून ही दातृत्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्या कार्याचं प्रेरणा निश्चितच अन्य समाजातील विविध घटकांनी घ्यावी, हाच खरा तर गुरुच्या गप्पांचा हा म्हणजे मानस होता. आणि त्या अनुषंगानंच खरं तर सरांना आपण निमंत्रित केलं होतं. आज सरांचा जो वांजोळवाडी गावचा जो विद्यार्थी आहे की जो उत्तम किक बॉक्सर आहे, तो राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा चमकू शकतो अशी भूमिका आहे. या अनुषंगानं खरं तर त्याच्यावरती त्याच्या घराच्या पाठीमागं अस्वलानं हल्ला केला होता, ज्यामध्ये त्याच्या जबड्याला दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यासाठी उपचार करणं आणि ऑपरेशन करणं गरजेचं होतं. यासाठीचा खर्च देखील मोठा होता. संबंधित वन विभागाचं हे प्रथम कर्तव्य असताना देखील त्यांच्याकडून सुद्धा विलंब होत होता. मात्र सध्या या सर्व मंडळींना त्यांच्या घडलेल्या घटनेच्या संदर्भात देखील स्वतः प्रदीप कुंभार सरांनी वन विभागाचे प्रमुख असतील त्यांच्याशी संवाद साधला, प्रत्यक्ष भेटून त्यांना देखील माहिती दिलेली आहे. वेळोवेळी बातमीचा पाठपुरावा देखील आपण करत आहोत. याचबरोबर समाजातील विविध घटकांनी आता सरांनी जसं सांगितलं त्या पद्धतीनं दातृत्वाचा आणि मदतीचा ओघ सुरूच आहे. आज या वांजोळवाडी गावच्या एका 7वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं खरं तर पुन्हा त्याला पुनर्जन्म करून देण्याचं काम या सर्व मंडळींनी केलं. त्यांचं मनापासून आभार. समाजात असं काम करणाऱ्या व्यक्तींचा वेळोवेळी आपण गुरुच्या गप्पांमध्ये सहभाग घेत असतो आणि त्याच्यातून अनेकांनी बोध घ्यावा अशीच आपली त्यामागची भूमिका असते. आज सरांनी खरं तर आपल्याशी संवाद साधायला वेळ दिला त्याबद्दल सरांचं मनापासून आभार.